स्पोकन इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मराठी ट्रान्सलेशन. मराठीचा एखादा परिच्छेद किंवा पॅसेज इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फ्युचर टेन्सचा भाग. यामध्ये आपल्याला बराचसा भाग सिंपल फ्युचर टेन्सचा दिसतो. पहिलं वाक्य आहे, रविवारी सकाळी आम्ही नाशिकला जाऊ. सो आपल्याला प्रत्येक वेळी कर्ता शोधायचा असतो. आज आपला कर्ता आहे आम्ही, म्हणजे अनेक वचन तिथे आपल्याला दिसतं. प्रत्येक वेळी आपल्याला एक प्रॉपर नाउन आणि त्यानंतर आपण त्याचं प्रोनाउन घेतलेलं आहे. पण आज आपल्याला अनेक वचनी कर्ता आहे, जसं की आम्ही. तिथे कोणाचंही नाव दिसत नाही. तर कर्ता शोधल्यानंतर आधी लिहून घेऊया, कर्ता आहे वी. त्यानंतर नेहमीप्रमाणे वाक्याच्या शेवटी आपल्याला क्रियापद सापडतं, जसं आहे जाऊ. जाऊ म्हणजे रविवारी सकाळी आम्ही नाशिकला जाऊ. वी विल गो. आपल्याला कर्त्यासोबत प्रत्येक वेळी विल हा शब्द ऍड करायचा आहे, जेणेकरून हा फ्युचर टेन्स आहे, भविष्यकाळ दाखवणारा शब्द आहे तो. त्यामुळे आपलं वाक्य प्रॉपरली कम्प्लीट होईल. वी विल गो टू नाशिक. नाशिकला. ला हा जेव्हा शब्द एखाद्या नाउनला लागून येतो, बऱ्याचदा आपण टू घेतो. शाळेला, टू स्कूल. नाशिकला, टू नाशिक. ओके. वी विल गो टू Nashik. You can add only S also. Nashik. नाशिकला. कधी? रविवारी सकाळी. ऍक्शन कधी घडते हे नेहमी वाक्याच्या शेवटी लिहायचं. सुरुवातीला लिहिलं तरी चालतं, बट वाक्याच्या शेवटी ऍक्शन कधी घडते, कधी ते शेवटी लिहायचं. रविवारी सकाळी. तो कधी कसं लिहिणार आपण? ऑन संडे मॉर्निंग. पहिलं वाक्य परत एकदा वाचूया. वी विल गो टू नाशिक ऑन संडे मॉर्निंग. रविवारी सकाळी ऑन संडे. जेव्हा एखादा डे असेल, मंडे, ट्यूजडे, वॉट एव्हर इट इज, त्याआधी आपल्याला ऑन यूज करायचं असतं. डेजच्या आधी ऑन यूज करा. ऑन संडे मॉर्निंग. त्यानंतर आहे सकाळी 7 वाजता आम्ही निघू. सकाळी 7 वाजता आम्ही निघू. कर्ता शोधायचा आहे. कर्ता कॉन्स्टंट आहे बघित आहे आम्ही. मग आपण सुरू करणार वी पर. निघणे. निघण्यासाठी लीव हा शब्द आहे. वी विल लीव. सकाळी 7 वाजता. 7 हा जो आकडा आहे त्या आधी आपल्याला प्रिपोजिशन यूज करायचं आहे. कुठलं प्रिपोजिशन येणार? वी विल लीव ऍट 7 AM. आता इथे जेणेकरून आपण AM यूज केलंय, तर ती सकाळचाच टाइम आहे हे आपल्याला इथे लक्षात येतं. तर इन द मॉर्निंग नाही लिहिलं तरी चालतंय. सकाळी 7 वाजता आम्ही निघू. वी विल लीव ऍट 7 AM. वाटेत आम्ही एका हॉटेलवर थांबू. वाटेत म्हणजे ऑन द वे. वाटेत म्हणजे ऑन द वे. आता या वाक्यामध्ये तुम्ही वी पासून आपलं वाक्य सुरू झालं तरीही चालतंय. ऑन द वे हा शब्द आपण शेवटी सुद्धा ऍड करू शकतो, सुरुवातीला किंवा शेवटी. मगाशी सांगितलं तसं ती ऍक्शन कधी घडली आहे हे वाक्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला तुम्ही ऍड करू शकता. ऑन द वे आम्ही एका हॉटेलवर थांबू. वी विल स्टॉप ऍट अ हॉटेल. आम्ही एका हॉटेलवर थांबू. तिथे आम्ही नाश्ता करू. तिथे आम्ही करता घेऊया आपण सुरुवातीला. वी विल हॅव ब्रेकफास्ट. तिथे. वी विल हॅव ब्रेकफास्ट देअर. तिथे म्हणजे देअर. तिथे आम्ही नाश्ता करू. वी विल हॅव ब्रेकफास्ट देअर. नाशिकला पोहोचल्यावर आम्ही मंदिराला जाऊ. ओके. आता हे जसंच्या तसं आपण सुरुवातीला घेऊ शकतो. आम्ही इथून सुरू न करता तिथूनही तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्या शेवटी नाशिकला पोहोचल्यावर हे टाकावं लागेल. आपण त्याच पद्धतीने सुरू करूया. नाशिकला पोहोचल्यावर, जसं की वेन वी. पोहोचण्यासाठी काय शब्द आहे? रीच. REACH. वेन वी रीच नाशिक आम्ही मंदिराला जाऊ. वी कॅपिटल नको.
वी विल गो टू टेम्पल. जेव्हा ला येईल तेव्हा आपल्याला टू घ्यायचं. टू टेम्पल. वी विल गो टू टेम्पल. When we reach Nasik, we will go to temple. त्यानंतर आम्ही तिथे थोडी खरेदी करू आणि फोटो काढू. हे थोडंसं मोठं वाक्य आहे, तर आपण ते हाफ हाफ करून घेऊया. त्यानंतर आम्ही तिथे थोडी खरेदी करू. त्यानंतर यासाठी कुठला शब्द आहे? आफ्टर दॅट. आफ्टर दॅट आम्ही, तसंच्या तसं येणार ते. आम्ही म्हणजे वी काय करणार आहोत? थोडी खरेदी करू. मग आपण थोडीसाठी काय शब्द घेऊया? अ लिटल. त्यानंतर आम्ही वी नंतर आपल्याला क्रियापद घ्यायचे. त्यानंतर आम्ही आफ्टर दॅट वी विल, भविष्यकाळ दाखवणारा शब्द राहून गेला होता. वी विल डू. करू म्हणजे डू. अ लिटल shopping. We will do a little shopping. Now it is perfect. Huh? We will do a little shopping and photo काढू. फोटो काढण्यासाठी काय शब्द आहे? क्लिक पिक्चर देर हा शब्द राहून गेला. ओके. त्यानंतर आम्ही तिथे थोडी खरेदी करू आणि फोटो काढू. चेक करूया. आफ्टर दॅट वी विल डू अ लिटल शॉपिंग अँड क्लिक पिक्चर्स देर. ओके. सो दिस इज हाऊ यू कॅन कीप प्रॅक्टिसिंग. कुठलाही मराठी पॅसेज घ्या. आज मी पर्पजली फ्युचर टेन्स बद्दल घेतला आहे. वेगवेगळ्या मिक्स टेन्सेसचे सुद्धा तुम्ही पॅसेजेस ट्राय करू शकता. आपण जे प्रिव्हियस लेक्चर्स पाहिले आहेत ज्याच्यामध्ये प्रेझेंट पास्ट फ्युचरचे वाक्य बनवले आपण. एखादा कुठला तरी इव्हेंट किंवा तुमच्या आयुष्यातली एखादी मेमोरेबल गोष्ट असेल किंवा एखादा मेमोरेबल डे असेल तर त्याबद्दल थोडंसं मराठी लिहून त्याचा तुम्ही ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा त्या पॅसेजचा. त्याने बऱ्याचदा तुम्हाला मराठीतले जे तुमचे विचार आहेत पटकन इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट करण्याची सवय लागते आणि तुम्ही भरभर इंग्रजी बोलू शकता. ओके. सो कीप प्रॅक्टिसिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.